Hello and welcome you all for the next lecture of auditing. In today's lecture, we will discuss about internal check and internal audit differences. So what is the basic difference between internal check and internal audit? The first basis for comparison is meaning. फरक काय इंटरनल चेक आणि इंटरनल ऑडिटमध्ये. ठीक आहे. तर पहिला फरक काय आहे, internal check is a system wherein division of work and allocation of responsibilities are organized in such a manner that work of one employee is spontaneously looked over by another. बघा, कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आणि वेगवेगळा जो काही कामांचा स्वरूप आहे तो वेगवेगळा आहे. मग इंटरनल चेकमध्ये काय होतं, एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं काम चेक करतो की तो व्यक्ती बरोबर करतोय का. तर असं काही होत असेल की एखाद्या व्यक्तीचं काम दुसरा व्यक्ती जर चेक करत असेल तर त्याला इंटरनल चेक म्हणतात. म्हणजे इथं कामाचं स्वरूप बघितलं जातो, काम व्यवस्थित चालू आहे का नाही, ऑपरेशनल ॲक्टिव्हिटी व्यवस्थित चालू आहे का नाही, हे इंटरनल चेकमध्ये बघितलं जातं. इंटरनल ऑडिटमध्ये काय होतं, तर हे ऑनगोईंग एक्झामिनेशन आहे, ज्यामध्ये काय होतं, फायनान्शियल रेकॉर्डसुद्धा चेक केले जातात आणि कामांचा जो स्वरूप आहे तो सुद्धा चेक केला जातो. पण हा जो स्वरूप आहे हा इंटरनल ऑडिटरकडून चेक केला जातो. ठीक आहे. तर इंटरनल चेकमध्ये एम्प्लॉई एकमेकांवर लक्ष ठेवतात. ठीक आहे. एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर, एखादा एम्प्लॉई दुसऱ्या एम्प्लॉईवर लक्ष ठेवतो. पण इंटरनल ऑडिटमध्ये काय होतं, तर ऑडिटर अपॉइंट केलेले असतात आणि तेच फायनान्शियल रेकॉर्ड आणि ऑपरेशनल रेकॉर्डसुद्धा चेक करतात. मेथड काय आहे इंटरनल चेक करण्याचा, तर वर्क ऑफ वन पर्सन इज ॲटोमॅटिकली चेक्ड बाय अनदर पर्सन. इंटरनल चेकमध्ये काय होतं, एका व्यक्तीचं काम दुसऱ्या व्यक्तीकडून ॲटोमॅटिक चेक होतं. त्याला विशिष्ट काही गरज नाही आहे एफर्ट्स टाकायची, ते ॲटोमॅटिकली एका व्यक्तीचं काम दुसऱ्या व्यक्तीकडून चेक होतं. पण इंटरनल ऑडिटमध्ये तसं होत नाही. इंटरनल ऑडिटमध्ये काय होतं, वर्क परफॉर्म्ड बाय द एम्प्लॉईज इज एक्झामाइंड बाय द सेपरेट ग्रुप. ह्याच्यासाठी एक विशिष्ट टीम असते इंटरनल ऑडिटसाठी, आणि ही इंटरनल ऑडिटची टीम, ही इंटरनल ऑडिटचा ग्रुप हा कामांचा जो इफिशियन्सी आहे हा चेक करत असतो. म्हणजे इंटरनल चेक ॲटोमॅटिकली होतं आणि इंटरनल ऑडिट करण्यासाठी एक सेपरेट ग्रुप, एक सेपरेट टीम बनवलेली आहे, ती टीम इंटरनल ऑडिट करत असते. कमेन्समेंट ऑफ वर्क. इंटरनल चेकमध्ये काय होतं बघा, कमेन्सेस फ्रॉम द मोमेंट अ ट्रान्झॅक्शन इज एंटर्ड. जसाही ट्रान्झॅक्शन सुरू झाला की इंटरनल चेकिंगसुद्धा सुरू होते. पण इंटरनल ऑडिट तसं होत नाही. एकदा का ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड झाला की इंटरनल ऑडिट सुरू होतं. म्हणजे इंटरनल ऑडिट करण्यासाठी तुम्हाला काय लागतं, आधी बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले असतात तेच फक्त चेक करता येतात. इन्व्हॉल्ड इव्हॅल्युएशन ऑफ. ठीक आहे. तर इंटरनल चेकमध्ये काय होतं आहे, अकाउंटिंग अँड क्लरिकल ॲक्युरेसी असते. पण इंटरनल ऑडिटमध्ये इफेक्टिव्हनेस ऑफ मॅनेजमेंट कंट्रोल असतं. ठीक आहे. मॅनेजमेंट किती चांगलं आहे, मॅनेजमेंट किती व्यवस्थितपणे कंट्रोल करतं सगळे कामं, हे चेक केलं जातं इंटरनल ऑडिटमध्ये. ठीक आहे. तर जो इंटरनल चेक आहे ह्याच्या इव्हॅल्युएशन, ह्याची जी चेकिंग आहे हे अकाउंट आणि क्लेरिकल ॲक्युरेसीसाठी केली जाते, आणि इंटरनल ऑडिटची मॅनेजमेंटची इफेक्टिव्हनेस चेक करण्यासाठी. कोण करतं, तर इंटरनल चेक करणारे जे लोक आहेत ते एक्झिस्टिंग स्टाफ, जो काही सध्याचा करंट स्टाफ आहे ते करतात. पण इंटरनल ऑडिटसुद्धा स्टाफचेच लोक करतात, पण ते सेपरेट फक्त ऑडिट करण्यासाठी अपॉइंट केलेला स्टाफ असतो. ती ऑडिटरची एक स्पेसिफिक टीमच असते आणि त्यांचं कामच आहे चेकिंग करत राहणं. पण इंटरनल चेक करणारी कोणती स्पेसिफिक टीम नसते, स्टाफचेच लोक इंटरनल चेक करत असतात आणि तेही ॲटोमॅटिकली होत असतं. पण इंटरनल ऑडिट करण्यासाठी एक सेपरेट टीम बनवावी लागते आणि ती कंप्लीट त्यांचं कामच आहे फक्त इंटरनल ऑडिट करत राहणे.
ठीक आहे. आता खर्च किती येतो बघा. इंटरनल चेकिंग करणं हे सोपं आहे, कारण की स्टाफचेच लोक करतायत इंटरनल चेक आणि ॲटोमॅटिक पण होत आहे बरेचसे कामं, तर इकॉनॉमिकल आहे, म्हणजे थोडंसं परवडणार आहे, अफोर्डेबल आहे. पण इंटरनल ऑडिट करण्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट्स लागतात. एक्सपर्ट लोकांची स्पेसिफिक टीम लागते. त्या टीमचं कामच आहे फक्त चेकिंग करणं, आणि त्यामुळं इंटरनल ऑडिट इंटरनल चेकच्या तुलनेत थोडंसं महाग आहे. कारण की इंटरनल चेक करण्यासाठी तुम्हाला स्टाफ जो अवेलेबल आहे त्याच्यातूनच करावं लागतं. पण इंटरनल ऑडिट करण्यासाठी तुम्हाला जे एक्सपर्ट आहेत त्या फील्डचे त्यांची निवड करावी लागते आणि त्यांना सॅलरीसुद्धा द्यावी लागते. त्यामुळं इंटरनल ऑडिट करणं हे थोडंसं महाग आहे. थ्रस्ट ऑफ सिस्टीम हो ना. आता थ्रस्ट ऑफ सिस्टीम म्हणजे काय काय का काय काम आहे त्यांचं, म्हणजे का बनवली गेली ही सिस्टीम, इंटरनल चेक असेल किंवा इंटरनल ऑडिट असेल, ह्याची गरज का बरं पडली. थ्रस्ट म्हणजे गरज. तर इंटरनल चेकची गरज ह्याच्यासाठी पडली कारण की तुमच्या कंपनीत होणारे जे एरर्स असतील, ज्या काही चुका असतील किंवा फ्रॉड्स असतील, हे थांबवता याव्यात. ठीक आहे. प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवणे, म्हणजे फ्रॉड्स किंवा चुका होऊ नयेत हे थांबवण्यासाठी तुम्हाला इंटरनल चेकिंग करणं गरजेचं आहे. आणि इंटरनल ऑडिट का केलं जातं, तर फ्रॉड्स आणि चुका शोधण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे चुका किंवा फ्रॉड होऊ नये ह्याच्यासाठी इंटरनल चेकिंग असते. आणि जर चुका किंवा फ्रॉड कंपनीमध्ये झाला असेल तर ते शोधण्यासाठी इंटरनल ऑडिट असतं. म्हणजे इंटरनल ऑडिट हे नंतर होतं, आधी फ्रॉड आणि चुका होऊन जातात, नंतर हे शोधत बसतात इंटरनल ऑडिटमध्ये. पण इंटरनल चेकिंग तशी नाही आहे. इंटरनल चेकिंग ही स्टार्टिंगलाच केली जाते, कंटिन्युअस काम आहे ते, आणि त्यामुळे तेव्हा चुका किंवा फ्रॉड्स असतील तर लक्षात येतात. त्यामुळे इंटरनल चेकिंगची गरज पडली. टूल फॉर म्हणतोय. ठीक आहे. आता इंटरनल चेकिंग जे आहे हे अरेंजमेंट ऑफ द वर्क आहे ना. कामामध्येच एक अरेंजमेंट आपण करतो, कामांचं स्वरूपच असं तयार करतो की इंटरनल चेकिंग आपोआप व्हावं. पण इंटरनल ऑडिटसाठी स्पेसिफिक एक्झामिनेशन लागते है ना, म्हणजे स्पेसिफिक चेकिंग करणं गरजेचं आहे. इंटरनल ऑडिटमध्ये खूप निरीक्षण करावं लागतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. इंटरनल ऑडिट हे थोडंसं एक्झामिनेशनचा पार्ट आहे, त्यामुळं तिथं व्यवस्थित चेकिंग करावं लागते. टाइम ऑफ चेकिंग. इंटरनल चेकिंग इज परफॉर्म्ड सायमल्टेनियसली वेन द वर्क इज परफॉर्म्ड. जेव्हा काम चालू आहे, जेव्हा काम सुरू आहे तेव्हाच इंटरनल चेक लगेचच्या लगेच, काम सुरू आहे लगेच चेकिंग होते, कंटिन्युअस आहे, सायमल्टेनियसली लगेचच. पण इंटरनल ऑडिटमध्ये काय होतं, काम संपल्यानंतर चेकिंग होते. बरोबर आहे. म्हणून एक्झामिनेशन कधी होणार, कामांचा अभ्यास कधी होणार, सगळा काम संपल्यानंतर इंटरनल ऑडिट होतं. म्हणजे इंटरनल चेकिंग काम सुरू असतानाच करत असतो, पण इंटरनल ऑडिट हे काम संपल्यानंतर होतं. रिपोर्ट बघा. इंटरनल चेकचा जो रिपोर्ट आहे हा समरी असतो. समरी ऑफ डे टू डे ट्रान्झॅक्शन ॲक्ट ॲज पर रिपोर्ट टू द सुपरवायझर है ना. तर जे कोणते रोजचे कामकाज आहेत त्यांचा एक समरी म्हणजे सारांशित माहिती सुपरवायझरपर्यंत पोहोचली जाते की सर एवढं एवढं काम झालेलं आहे, असं असं काम झालेलं आहे. इंटरनल चेकिंग सुपरवायझरपर्यंत माहिती जाते. पण इंटरनल ऑडिटचं काय होतं, ह्याचं एक स्पेसिफिक रिपोर्ट असतो आणि तो मॅनेजमेंटपर्यंत जातो. म्हणजे इंटरनल चेकिंगचा रिपोर्ट हा सुपरवायझरपर्यंतच असतो, कारण की ते रोजचं काम आहे. पण इंटरनल ऑडिटचा जो रिपोर्ट आहे तो कंपनीच्या मॅनेजमेंटपर्यंत जातो, कारण की ते डिटेल एक्झामिनेशनमध्ये जातं. ठीक आहे. तर हे आहेत इंटरनल चेक आणि इंटरनल ऑडिटमधले बेसिक फरक. तर इंटरनल ऑडिट हा आपला सेकंड चॅप्टर आज आपण इथं थांबवतोय आणि इथं संपतोय आपला चॅप्टर. नेक्स्ट चॅप्टरसोबत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.